एडीएन उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। मैं हूं आपके साथ शेख जुबैर। खबरों के आगाज से पहले एक नजर डालते हैं आज की अहम सुर्खियों पर। शहर व जिला कांग्रेस पार्टी ने की अग्निपथ स्कीम की मुखालिफत। जिला कलेक्टर के जरिए मरकजी हुकूमत को भेजा महजर। वक्फ बोर्ड में जारी बदउनवानियों के सोशल मीडिया ट्रायल के बाद वक्फ बोर्ड के सीईओ ने दिया इस्तीफा। और शिव सैनिकों को शिवसेना के पीछे मजबूती से खड़े होने और बागियों को सबक सिखाने के लिए आज शिवसेना के अहम अहदेदारान के बीच मीटिंग का इनेकाद। अब खबरें तफसील से। औरंगाबाद शहर और जिला कांग्रेस कमेटी की जानिब से जिला कलेक्टर के जरिए हुकूमत को एक महजर भेजा गया, जिसमें मरकजी हुकूमत की तरफ से शुरू की गई अग्निपथ भर्ती स्कीम को वापस लेने का मुतालबा किया गया। आज औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गांधी पुतळा शागंज येथे सत्याग्रह आंदोलन केलं आणि एक निवेदन आम्ही कलेक्टर साहेबाला आता सबमिट करून आलेलो आहे। आमची मागणी की हे जे अग्निपथ योजना जी सरकारने, केंद्र सरकारने आणलेली आहे ते देशासाठी आणि देशाची सुरक्षासाठी फार धोकेदायक आहे आणि जे युवा इतके वर्षापासून स्वप्न पाहत होते की ते जाऊन आपल्या देशासाठी सेनेमध्ये आपली सेवा देतील, त्यांचे स्वप्न तोडणारी आहे आणि आपली जे सेना आहे भारताची ते पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे आपल्या शौर्यासाठी आणि त्याला कुठे ना कुठे आम्हाला असं वाटतं की त्याची छबीला धक्का पोहोचणारी हे योजना आहे। आमची मागणी आहे की अग्निपथ योजना हे तुरंत परत घेतली पाहिजे आणि जे जुना सिस्टम होता सैन्य भरतीमध्ये तेच लागू केलं पाहिजे। त्याचा आम्ही निषेध केला आज ते अग्निपथ योजनाचा आणि देशचे जे जवान आहे त्यांच्यासाठी हे सत्याग्रह केलं आणि केंद्र सरकारनं मागणी केली की हे योजना तुम्ही परत घ्या आणि जे जुना सिस्टम आहे तेच लागू करा। जर झाली नाही मागण्या तर याच्यानंतर काय? आज आम्ही हे सत्याग्रहाचे मार्गाने केंद्र सरकारला एक समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर केंद्र सरकारने हे मागणी आमची मान्य नाही केली तर काँग्रेसचे कार्यकर्ता हे सडकावर उतरेल, रस्त्यावर उतरून आम्ही केंद्र सरकारला हे योजना परत घेण्यासाठी मजबूर करणार। वक्फ बोर्ड के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर अनीस शेख ने गुज़िश्ता रोज अपना इस्तीफा दे दिया। उन्होंने कहा कि यह फैसला इसलिए किया गया क्योंकि वो अपने खिलाफ लगाए हुए झूठे इल्जामात से शदीद गमज़दा थे। वक्फ बोर्ड के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर अनीस शेख ने इस्तीफा दे दिया है। उन्होंने इंकशाफ किया है कि उन्होंने ये फैसला इसलिए लिया है कि क्योंकि वो अपने ऊपर लगाए गए झूठे इल्जामात से परेशान है। अनीस शेख पर करप्शन के इल्ज़ाम था और पिछले कुछ दिनों से सोशल मीडिया पर इनके खिलाफ एक तहरीक चलाई जा रही थी, जिससे दिल बर्दाश्ता होकर आज उन्होंने ये फैसला लिया। इन दिनों में मेरे खिलाफ सोशल मीडिया पे बहुत ज़्यादा मेरी बदनामी की और झूठी खबरें आ रही हैं, मैसेजेस के ज़रिए से, क्लिप के ज़रिए से, ऑडियो वीडियो क्लिप के ज़रिए से। तो इस वजह से मैं परेशान हो गया हूँ। जो काम मैंने किए नहीं हैं वो इल्ज़ामात मुझ पर लगाए जा रहे हैं। तो ऐसी सूरत में इस पद पर रहना मेरे लिए मुश्किल हो गया है। लिहाजा मैंने आज मेरे मुख्य कार्यकारी अधिकारी इस पद का इस्तीफ़ा गवर्नमेंट को भेज दिया है। मेरे इस कार्यकाल में जो लोगों ने मुझे साथ दिया, जिसमें अल्पसंख्यक विकास विभाग के पूर्व मंत्री नवाब मलिक साहब, इस वक्त जो मंत्री कार्यरत है जितेंद्र आव्हाड साहब, अल्पसंख्यक विभाग की सेक्रेटरी जयश्री मुखर्जी मैडम, अल्पसंख्यक विभाग मंत्रालय और महाराष्ट्र स्टेट वक्फ बोर्ड के हमारे चेयरमैन डॉक्टर वजात मिर्ज़ा और ऑनरेबल मेंबर्स सांसद इम्तियाज़ जलील साहब, फौजिया खान मैडम और दीगर मेंबरान, ये सब ने हमारा अच्छा साथ दिया और हमने एक टीम वर्क के हिसाब से हमने बहुत काम किए। रजिस्ट्रेशन है, चेंज रिपोर्ट है और स्कीम है। इसके अलावा और भी कई एफआईआर दाखिल करा करके ज़मीनें जो है वो लेने की कोशिशें की है, एनक्रोचमेंट दूर की है। जितने भी काम किए हैं ये सब एक टीम वर्क था और मुझे सबका साथ मिला, इसलिए मैं सबका शुक्रगुजार हूँ। और अब मैं जो है, अब ये हालात इतने ऐसे हो गए कि जिसकी वजह से मुझे यहाँ कंटिन्यू रहना मुश्किल हो गया है।
लिहाजा मैंने आज मेरा रेजिग्नेशन गवर्नमेंट को भेज दिया हूँ और अब मैं इस पद से इस्तीफा दे करके मैं यहाँ से मुक्त हो रहा हूँ। कामगार एकता संगठन की जानिब से मजदूरों के मुख्तलिफ मुतालबात को लेकर आज से म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के सामने भूख हड़ताल शुरू की गई है। हुकूमती फैसले के मुताबिक कॉन्ट्रैक्ट की बुनियाद पर काम करने वाले मजदूरों को रेस्ट की अदायगी समेत दीगर मुतालबात को लेकर कॉर्पोरेशन के हेड ऑफिस के सामने एहतजाज किया गया। कामगार एकता संगठन की जानिब से हुकूमती फैसले के तहत यह एहतजाज शुरू किया गया है। तंजीम के बानी सदर रमेश ने कॉर्पोरेशन इंतजामिया को खबरदार किया कि अगर इनकी बातों को नजरअंदाज किया गया तो तंजीम के तमाम अराकीन काम बंद आंदोलन की शुरुआत करेंगे, यानी शहर से कचरा उठाना बंद करके मुकम्मल शटर डाउन एजिटेशन किया जाएगा। इस वक्त इनके साथ तंजीम के दीगर कारकुनान भी शामिल रहे। 12 मागण्या केलेल्या आहेत आम्ही, या जर पूर्ण नाही झाल्या तर उद्यापासून आम्ही काम बंद आंदोलन करू आणि कोणाला कामही करू देणार नाही आणि कामही करणार नाही, हे आम्ही प्रशासनालाही माहिती देऊन आम्ही उद्यापासून याचा हे अंमलात आणू। काम करतात त्या कर्मचाऱ्यांचं 17 महिन्याचं वेतन महानगरपालिका प्रशासन व एजन्सीकडे थांबलेलं आहे। याला कारण असे आहे की एजन्सी मालकाला वर्क ऑर्डर न दिल्यामुळं त्या कर्मचाऱ्यांची पगार थांबली आणि हे माळी कामगारांनी त्या विभागामध्ये काम केलेलं आहे, त्या ठिकाणी कोण्याही कर्मचाऱ्यांनी काम केलं नाही। याच्या अगोदर सुद्धा माळी कामगारांनी उपोषण लावलं होतं, त्याची पण प्रिंट आमच्याकडे आहे। त्या कर्मचाऱ्यांचं 17 महिन्याचं वेतन तात्काळ देण्यात यावा या विविध मागण्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर 5 दिवसापासून बसलेलो आहे। भारतीय दलित पैंथर्स ने आज जिला कलेक्टर दफ्तर के सामने एहतजाजी मुजाहरा किया। औरंगाबाद जिला परिषद के तहत फुलंब्री तालुका में मुलाजमीन के काम में लापरवाही के इल्जामात को लिए ये एहतजाज किया गया। भारतीय दलित पैंथर ने पीर को डिप्टी इंजीनियर विजय डहाले और ब्रांच इंजीनियर शीतल कुमार कंडाले को जाली इंदराजात के जरिए लाखों रुपये के बिल उठाने के इल्जाम में फौरी तौर पर मुअत्तल करने का मुतालबा औरंगाबाद जिला परिषद सब डिवीजन के तहत फुलंब्री तालुके में दलित पैंथर की जानिब से मुजाहरा किया गया। इस मौके पर लक्ष्मण भूतकर, प्रकाश पवार, दिलीप पवार वगैरह मौजूद थे। इस बारे में लक्ष्मण भूतकर ने एडियन से बात करते हुए मजीद मालूमात दी। मराठवाड्यातील दलितावर जे काही होणारे अन्याय अत्याचार हे थांबले पाहिजे। अनेक वर्षापासून कसणाऱ्याच्या नावे गायरान जमिनी झाल्या पाहिजे। रास्तभाव दुकानदाराची मनमानी थांबली पाहिजे। सदस्याप्रमाणे त्यांना धान्य मिळालं पाहिजे। रमाई घरकुल योजनेची रक्कम वाढवून मिळाली पाहिजे। संजय निराधार योजनेची प्रलंबित जी काही मानधन आहे ती तात्काळ वाटप झाली पाहिजे। धरणग्रस्तांना प्रमाणपत्र देऊन शासन सेवेमध्ये त्यांच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे। औरंगाबाद शहरामध्ये महापुरुषाच्या पुतळ्यासमोर, शाळा कॉलेजच्या समोर, वस्तीमध्ये जे काही देशी दारूचे दुकाने आहेत, बेरबार आहे, वाईन शॉप आहेत, हे 150 मीटर अंतरावर हलवण्यात यावा, नाहीतर तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी या प्रशासनाला आम्ही करतो आहोत। या अनेक मागण्याचं निवेदन घेऊन जिल्हा प्रशासनाला आता त्यांच्यासोबत चर्चा करून आज या ठिकाणी आपण उपस्थित आहात। सर्वांच्या समक्ष या ठिकाणी मी सांगतो की जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सातत्यानं भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेचा लढा चालूच राहणार आहे। आपल्याला माहित असेल की बीड जिल्ह्यामध्ये दलित कुटुंबाला इतकं हाल करून मारलं की खैरलांजलीची आठवण झाली, डोळ्यामध्ये आसू आले। इतकं भयानक आमच्या दलित महिलेला मारल्या गेला, रक्तबंबाळ करण्यात गेलं, तिच्या मुलाला त्याचे हातपाय तोडण्यात आले। परवाना जालना जिल्ह्यामध्ये खरपुडी गावामध्ये अन्याय अत्याचार झाला, त्या ठिकाणी विनयभंग केला गेला। नंतर त्या दलित कुटुंबावर एवढा हल्ला केला या जातीवाद्यानं, आणि म्हणूनच या जातीवाद्याचा भारतीय दलित पॅंथरच्या वतीने आज या कचेरीवरती मी धिक्कार करतो। वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का, वक्फे के बाद जल्द हाजिर होंगे।
इस्तेकबाल है। शिवसेना लीडर चंद्रकांत खैरे और राब्ता सरबराह घोसालकर ने जिले के शिवसैनिकों से शिवसेना के पीछे मजबूती से खड़े होने और बागियों को सबक सिखाने की अपील की। इस मौके पर बड़ी तादाद में कारकुनान व ओहदेदारान मौजूद थे। शिवसेना लीडर चंद्रकांत खैरे और राब्ता सरबराह विनोद घोसालकर की रहनुमाई में पीर को मगरबी और मरकजी असेंबली हलकों के अहदेदारों और शिवसैनिकों की एक अहम मीटिंग हुई। मीटिंग में शिवसेना लीडर चंद्रकांत खैरे, राब्ता सरबराह विनोद घोसालकर और शिवसेना जिला सदर नीज MLC अंबादास दानवे ने शिवसैनिकों से रहनुमाई की। शिवसेना लीडर चंद्रकांत खैरे ने शहर और आसपास के इलाकों में शिवसैनिकों से शिवसेना के पीछे मजबूती से खड़े रहने और बागियों को सबक सिखाने की अपील की। वहीं शिवसेना के जिला सरबराह MLC अंबादास दानवे ने मीटिंग में तरक्की के लिए फराहम करदा को आदाद और शुमार के साथ पेश किया और बागी MLA के वादों को मुस्तरद करते हुए इनसे शिवसेना के वफादार रहने की अपील की। मला सांगा, सगळे मिळून मागच्या 8 वर्षात पश्चिमचे आमदार संभाजीनगरात किती दिवस असतात? किती दिवस असतात? 2 दिवस. पत्रकार असतात तर बघून घ्या. जर 2च दिवस राहत असतील तर यांना उद्धवजी ठाकरे साहेब भेटत नाही म्हणण्याचा अधिकार राहतो का, हा माझा प्रश्न आहे त्यांना. स्वतः जर मतदारसंघातल्या लोकांना भेटत नाही तर स्वतः पक्ष प्रमुखाला तुम्ही म्हणता की तुम्ही आम्हाला भेटत नाही. पण हे 2 दिवस इथं राहतात हे सत्य आहे, परंतु पक्ष प्रमुख भेटत नाही हे असत्य आहे. मी सातत्याने मागच्या 4 दिवसात सांगतो की मागच्या 2 ते 3 महिन्यात 4 वेळेस वर्षावर संजय शिरसाट गेले, पाणी पुरवठ्याच्या बैठकीला गेले, अधिवेशनाच्या आधी गेले, आता महिनाभरापूर्वीच वय ठेवलं त्याला गेले. आणि मग तुम्ही जनतेला भेटत नाही, पण उद्धव साहेब तुम्हाला स्वतः मुख्यमंत्री 2-2 महिन्यात 4-4 वेळेस भेटतात, परंतु प्रसार माध्यमावर तुम्ही स्वतः पत्र घेऊन सांगता की मला उद्धवजी ठाकरे साहेब भेटत नाही. कन्नड़ शिवसेना के MLA उदय सिंह राजपूत ने दावा किया कि उन्हें बगावत के लिए 50 करोड़ रुपए की पेशकश की गई थी। कॉन्फ्रेंस में रकम दिलाने वाली गाड़ी के CCTV फुटेज उन्होंने सबूत के तौर पर पेश करने का दावा भी किया। चालू आहे, म्हणजे कामं चालू आहे, मंजूर झालेले नगर विकासचे असो किंवा आपले PWDचे असो, सर्व त्याच्यामध्ये मला त्याच्या ठाकरे साहेबांनी मागणी आहे, ठाकरे साहेबांनी त्यांनी मला खूप पैसा दिला पर्यटन. राजपूत साहेब, तुम्हाला मराठवाड्यातील किंवा औरंगाबाद जिल्ह्यातील नेत्यांनी संपर्क साधला होता की मग मराठवाड्याबाहेर येईल? मी असंच कोणाचं नाव घेऊन, कारण की मला नाव नका घेऊ, मात्र जिल्ह्यात येईल की जिल्ह्याबाहेर येईल? मला सर्वांनी सांगितलं घाबरायचं काम नाही. तर बाकी आमदार म्हणतात की कोणाला 50 करोड 25 करोडची ऑफर होती, तुम्हाला अशी काही ऑफर होती का? मला त्याच्यापेक्षा जास्त ऑफर होती. 50 ऑफर होती. उदय सिंह राजपूत बोलतोय, माझ्याकडे CCTV फुटेज सुद्धा आहे. फॉर्च्युनरची गाडी भरून माझ्याकडे बरोबर सुद्धा आली होती. 2 गाड्या आल्या होत्या. पैसे भरून आले होते का? आले होते. मी कशावर भरमावतो आले होते, पण उदय नावाचा व्यक्ती विकून माझ्या जीवनामध्ये मी जर गद्दारी केली असती किंवा मी पैशावर विकल्या गेला असतो तर कोणत्या तोंडाने मी वरती जाईल माझ्या आईला ओढ दाखवेल, बाळासाहेब ठाकरे साहेबांना कोणत्या तोंडाने दाखवेल का मी धनुष्यबाणच्या निशाणीवर आलो आणि पैसे घेऊन चालले गेलो. मी माझ्या मुलाने जर उद्या गाडीत फिरला असता आणि फॉर्च्युनर गाडी घेतली असती तर लोक म्हटले असतं गद्दारचा पोरगा, आणि या गद्दारी करून याचा पोरगा गाडीत फिरतोय, मजा मारतोय, काय नाव राहिलं असतं. म्हणजे तुम्ही फॉर्च्युनरच्या गाडीवरून आलेले पैसे तुम्ही नाकारले? माझ्याकडे प्रूफ आहे. प्रूफ म्हणजे माझ्याकडे माझ्या पेट्रोल पंपवर आले, तुम्ही दाखवली CCTV तुम्हाला सापडेल, कारण की गाड्या आले होते खरोखर आल्या होत्या. पण मी म्हटलं की मला गद्दारी करायची ती 100 कोटी बी दिले नाही. मला रेस्ट लागली होती काही लोकांची, दुसऱ्या इतर पक्षाच्या लोकांनी सुद्धा, की बा हे आपल्या गटातून जायला पाहिजे, तो गटातून आपलं नाव होईल. आणि नाव होत असताना नाव होईल आणि यांना त्यांचा प्लॅन काही असेल, प्लॅन भरपूर प्लॅन होता, तर बाकीच्या गोष्टी काही सर्वच सांगता येत नाही. बारिश के मौसम में सांपों को नजर आने की तादाद बढ़ जाती है। अगर आपको सांप नजर आए तो घबराए नहीं, बल्कि सांप से फासला बनाए रखे। अगर सांप को छेड़ा जाए तो वो काटेगा, वरना खतरा नहीं। माहिरीन सांप ने एडेन से बात करते हुए लोगों को मशवरा दिया है। बारिश शुरू होते ही सांप मौसम की तब्दीली को बर्दाश्त नहीं करते। सांप चूंकि सर्द खून वाले होते हैं,
इसलिए वो खुली फिजा में घूमने के लिए अपने बिलों से बाहर निकल आते हैं। जिला में जहरीले सांपों की 9 अक़साम मौजूद है, वहीं 9 से 10 अक़साम के गैर जहरीले सांप शहर में पाए जाते हैं। इस दौरान अगर किसी को सांप नजर आए तो उसे ना छेड़े और ना ही इसे लाठी या पत्थर से मारे, बस इनसे फासला बनाए रखे। सांप बिला वजह नहीं काटता, जब हुजूम होता है वो मुंतशर होकर हमला करते हैं। सांप के दोस्त सुरेश साल्वे ने मशवरा दिया कि सांपों से कोई खतरा नहीं। नमस्कार, मी सर्पमित्र प्राणीमित्र सुरेश दिलीप साळे, औरंगाबाद जिल्हा येथे मागील 20-25 वर्षापासून जे जखमी पशुपक्षी आहेत त्यांना पकडून सुरक्षितरित्या वन विभागाच्या मार्फत जंगलासोबत काम करतो। आणि आता सध्या तुम्ही बघताच आहेत, पावसाळा सुरू झाला आहे। पावसाळ्यामध्ये खूप पशुपक्षी जखमी होतात, त्याचबरोबर सापही खूप प्रमाणात वाढतात। याचं कारण असं की साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे आणि साप पाणी बिळात गेले की त्या बिळामध्ये त्यांना जागा नसते आणि किंवा त्यांना खाद्यपेय नसतं, त्यामुळं हा साप मानवी व्यवसायामध्ये येण्याची शक्यता असते। तर आपल्या घराच्या आसपास स्वच्छता ठेवा, जुनी विटा असतील, जुनी दगड असेल किंवा जुनं लाकडं असेल आपल्या। त्याचबरोबर जरी साप आपल्याला दिसला, आपण न मारता आपल्या जवळच्या सर्पमित्र जे प्रशिक्षित आहे, त्यांना चांगले ज्ञान आहे अशा सर्पमित्रांना बोलवा। तर खूप सारे नवीन सर्पमित्र आहे किंवा आपल्याकडे फॉरेस्ट ऑफिस आपल्या जवळचं असेल त्यांना फोन करा किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनशी आपण संपर्क करू शकता। आणि जरी आपल्याला साप चावला तर कुठल्याही मांत्रिकाकडे नेऊ नका, कारण की त्यांना माहिती आहे साप जिथे बाईट करतो, दंश करतो त्याच ठिकाणी ते बघून सांगतात हा बिनविषारी, मग ते तिथं त्यांचा विलास करतात। त्याच्यामुळे ही अंधश्रद्धा अशी पसरलेली आहे। असे काही न करता अगोदर तुम्ही दवाखान्यात गेले पाहिजे। दवाखान्यात त्याचा प्रॉपर इलाज आहे, तिथं सगळं काही तुम्हाला मोफत मिळतं तिथे। त्यामुळे घरचा इलाज न करता पहिले तुम्ही दवाखान्यात जा। आणि साप दिसला तर आता यूट्यूबला बरेचसे असे सर्पमित्र आहेत, नवीन त्यांनी व्हिडिओ सोडलेत आहे। 2-4 साप पकडले का आम्ही सर्पमित्र झालो, पण त्यांची कॉपी पण तुम्ही करू नका। त्यांनाही माहीत नाही, खूप सारे सर्पमित्र असे अर्धी माहिती त्यांना मिळाली, त्यामुळं त्यांनी त्यांच्या प्राणाला मुकलेत। ह्या दिवसात जरी तुम्हाला कुठेही साप दिसला तुम्ही पकड़ू नका। रियासती ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट ने 6 से 10 जुलाई तक औरंगाबाद की तमाम डिपो से 150 इजाफी बसों को आषाढ़ी एकादशी के मौके पर पंढरपुर जाने वाले अकीदतमंदों के लिए छोड़ने का मंसूबा बनाया है। आषाढ़ी एकादशी के मौके पर पंढरपुर जाने वाले अकीदतमंदों की भीड़ को देखते हुए स्टेट ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन के डिपार्टमेंट ने 6 से 10 जुलाई तक सिडको डिपो समेत जिले के 8 डिपो से मुख्तलिफ 150 बसेस छोड़ने का मंसूबा बनाया है। अकीदतमंदों की तादाद और मांग के लिहाज से 24 घंटे बसेस चली जाएगी। जब मुसाफिरों की तादाद 40 से 45 तक पहुंच जाएगी तो बस रवाना की जाएगी। खास तौर पर अगर अकीदतमंद किसी गांव या वार्ड से बस की दरख्वास्त करते हैं तो कॉरपोरेशन ने इन्हें वहां बस सर्विस फराहम करने की जमानत दी है। इस बारे में मजीद मालूमात कॉरपोरेशन की जानिब से एडेन से बात करते हुए दी गई है। आणि हे जे नियोजन आहे हे गतवर्षीपेक्षा 10% एक्सेस आपल्या गाड्या आपण यावर्षी पंढरपूर यात्रेसाठी देत आहोत। माननीय महाव्यवस्थापक वाहतूक यांच्या सूचनेनुसार आपण प्रत्येक खेडेगावाशी संपर्क साधून त्या ठिकाणाहून ज्या काही दिंड्या गेलेल्या आहेत त्या दिंड्यांची माहिती एकत्र करत आहोत आणि त्या ज्या गेलेल्या दिंड्या आहेत त्यांच्या दिंडी प्रमुखाशी संपर्क करून परतीचा प्रवास जो आहे तो महामंडळानेच कसा होईल व व्यवस्थितरित्या नियोजन करून पूर्ण प्रवास त्यांचा सुखकर व्हावं या दृष्टिकोनातून महामंडळाचं सध्या नियोजन चालू आहे। आपण साधारणतः 6 तारखेपासून यात्रेला सुरुवात होत आहे। 6 तारखेपासून आषाढी पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची सोय औरंगाबाद आगार क्रमांक 2 या ठिकाणाहून करण्यात येणार आहे। वारकरी जे संप्रदायातली जे लोक आहेत शक्यतो सर्व वयस्कर लोक आहेत, यामुळे त्यांना गाव ज्या ठिकाणाहून मागणी करतील, एखाद्या गावातून जर आपल्याला मागणी आली 40 प्रवासी आहेत तर त्या ठिकाणी आम्ही गाव त्या ठिकाणी ST अशा प्रकारे आषाढी पंढरपूर यात्रेसाठी बस उपलब्ध करून देणार आहोत। आणि सदरच्या गाड्या काही रिझर्वेशनला लावलेल्या नाही आहेत, फक्त आपल्याला मागणी ज्याप्रमाणे येत आहे त्याप्रमाणे आपण त्या गावासाठी सुविधा पुरवत आहोत। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले फिर एक नजर डालते हैं आज की अहम सुर्खियों पर। शहर व जिला कांग्रेस पार्टी ने की अग्निपथ स्कीम की मुखालिफत, जिला कलेक्टर के जरिए मरकजी हुकूमत को भेजा महजर। वक्फ बोर्ड में जारी बदउनवानियों के सोशल मीडिया ट्रायल के बाद वक्फ बोर्ड के CEO ने दिया इस्तीफा। और शिव सैनिकों को शिवसेना के पीछे मजबूती से खड़े होने और बागियों को सबक सिखाने के लिए
आज शिवसेना के अहम अहदेदारान के बीच मीटिंग का इनेकाद। तो ये थी आज की अहम खबरें। कल फिर मुलाकात होगी ताज़ा तरीन खबरों के साथ। तब तक देखते रहे एडी उर्दू न्यूज़। आगाह।